तेजवार्ता न्यूज नेटवर्क 24/7 तेजवार्ता न्यूज नेटवर्क हमेशा सच के साथ। तो ॲरोचा हँडलर आहे, त्यांनी सांगितलं होतं की व्हिजिबिलिटी ऑल ओके, म्हणजे कुठे ते मिसरिप्रेझेंटेशन झालं। ती कंपनी कोणाची कशी अजूनपर्यंत मला तरी काय माहिती मिळालेली नाही, पण बऱ्याच राज्यामध्ये आज जे कुठले सत्तेत आहेत त्या राज्यांबरोबर ती कंपनी काम करते असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला कळालेलं, म्हणजे बऱ्याच मोठ्या लोकांचा त्यांचा संपर्क नाही तर ओळख असावी असं वाटतंय। सर, तुम्ही म्हणालात की सीआयडी ही कॉम्पिटंट एजन्सी नाही या प्रोब करता, तुम्ही ह्याच्यात हायकोर्ट और सुप्रीम कोर्ट मॉनिटर्ड प्रोबची स्पेसिफिक डिमांड करताय का? डीजीसीएवर आमचा विश्वास आहे, पण बघा एक तुम्ही समजून घ्या, सरकारवर आमचं ॲलिगेशन नाही, कोणावर ॲलिगेशन नाही, पण ज्या गोष्टी घडल्या असाव्यात अशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या असाव्यात या पद्धतीची आमची शंका आहे। ती शंका पूर्ण करत असताना सीआयडी बद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता तिथं विमानाच्या म्हणजे एअरपोर्टवर पोलीस अधिकाऱ्यांना अलाउड नसतं, मग सीआयडी ह्या गोष्टी कशा करू शकतं? कारण हे शेवटी एक्सपर्ट ओपिनियन याच्यामध्ये लागणार आहे। मग एक्सपर्ट ओपिनियन कोणाकडे? अशा भारताच्या बाहेरच्या 1-2 कंपन्या तुम्ही हायर करा, या इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना तुम्ही ताकद घ्या, डीजीसीएला सुद्धा एक टीम तुम्ही त्या ठिकाणी तयार करा। आणि अजून एक गोष्ट, ब्लॅक बॉक्स जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास कराल त्याचं जे पूर्ण रेकॉर्डिंग आहे, कारण गुजरातला जो ऍक्सिडेंट झाला त्याचं पूर्ण रेकॉर्डिंग पब्लिककडे मिळालेलं नाही, सिलेक्टेड गोष्टींचं रेकॉर्डिंग बाहेर आलेलं आहे। आमची मागणी आहे ब्लॅक बॉक्स मधलं जे कुठलं तिथं रेकॉर्डिंग आहे जे पूर्णपणे परिवारातल्या एका व्यक्तीला नाहीतर काही ठराविक लोकांना एक्सपर्ट बरोबर ते बघण्याची संधी सरकारकडनं त्याच्यामध्ये देण्यात यावी, आणि त्याच्याच बरोबर जे काही डिव्हाइसेस नाहीतर जी काही तिथं इक्विपमेंट्स होती त्याची जी मुवमेंट असेल ती सुद्धा आम्ही एखाद्या तज्ञाकडनं त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करू। त्यामुळे सीआयडीवर आम्ही आक्षेप घेत नाही, पण कधी कधी काय होतं, एका एजन्सीचं नाव दिल्यानंतर सामान्य लोकांना असं वाटतं अरे सीआयडी का बघती, कारण का एका मोठ्या सिरियलचं नाव सीआयडी होतं तर लोकांना वाटतं लय भारी काम, ते चांगलंच काम करतात, पण या टिपिकल घटनेबद्दल ते चांगलं काम करतील कारण का हे त्यांचं एक्सपर्टीज नाही। म्हणून जे एक्सपर्ट आहेत, डॉक्टर जर हृदयाचा असेल तर हृदयाच्याच डॉक्टरकडे जावं लागतं, डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन चालत नाही असं आमचं मत आहे। गेल्या 10 दिवसामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 दिवसामध्ये फक्त सीसीटीव्ही चेक करतायत, ते सुद्धा एअरपोर्टवरचे, त्यामुळे कुठेतरी सरकार सुद्धा या चौकशीच्या घेऱ्यामध्ये आहे की या सगळ्या जी दुर्घटना झालेली आहे त्या दुर्घटनेमध्ये सरकार सुद्धा चौकशी पूर्णपणे लवकरात लवकर करावी याच्यापासून दूर पळतंय। कुठेतरी काही प्रमाणात राजकीय दृष्टिकोनातून नाही पण व्यावहारिक दृष्टिकोनातून कंपनीकडनं काय गोष्टी दाबण्यात येतात असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। सीसीटीव्ही फुटेज मुंबई एअरपोर्टचं अजूनपर्यंत घेतलं असं मला वाटत नाही, त्यांनी कुठलं एअरपोर्टचं घेतलं तर बारामती एअरपोर्टचं घेतलेलं आहे। अतिशय स्लो पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन हे दुर्दैवाने आता चालू आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। आतापर्यंत बऱ्यापैकी कन्क्लुजन व्हायला पाहिजे होतं। महाराष्ट्राचा या देशातलं सगळ्यात प्रगतिशील राज्य, त्याचा उपमुख्यमंत्री, या राज्यातला सर्वात जे काही प्रमुख 3 मोठे नेते असतील त्यातला एक नेता हा एका अपघातात त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो, आणि त्याच्या बाबतीत तुम्ही काही जर तिथं इन्व्हेस्टिगेशन करत नसाल नाही तर संत गतीने करत असाल तर असं थोडंसं दिसतं की या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही लोकांना कदाचित रसच नाही, पण अशी गोष्ट दिसू नये। मॅन्युप्युलेशन होण्यापूर्वी आणि मॅनेज होण्यापूर्वी इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालं पाहिजे। 2023 सारखं जर झालं तर हे फार घातक ठरेल। दुसरी गोष्ट, VSRचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात यावे, अजून सुद्धा VIP त्यांच्याच विमानाने तिथे ट्रॅव्हल करतायत, त्यांच्या सुद्धा जीवाला धोका हा होऊ शकतो, त्यामुळे त्याच्या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही कॅन्सल करा आणि सगळ्या लोकांना तुम्ही ताब्यात घेऊन प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करा असं आमचं मत आहे। या बाबतीतलं माझ्याकडनं एक पत्र हे नक्कीच आम्ही दिल्लीला डीजीसीएला त्या ठिकाणी देऊ, मंत्री महोदयांना देऊ आणि एक विनंती करू की ज्यांच्या कोणाकडे इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे सीआयडी करत असलं ते अथॉरिटी ही वेगळी आहे, त्यांना सांगून इंटरनॅशनल लेवलच्या काही कंपन्या आपल्याला घेता येतात का हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आणि आज आम्हाला असं कळतंय की अजितदादांच्या पक्षाकडनं सुप्रियाताई सुनीता वहिनी काकींच्या मार्गदर्शनाखाली अमोल मिटकरी
आणि काही ठोंबरेताई आणि काही लोक बाबा पाटील हे सगळे सीएम साहेबांना भेटले होते. एक त्यांनी तिथं पत्र दिलंय, म्हणजे त्यांच्याच पक्षातल्या काही आमदारांना आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शंका या बाबतीतली आम्हाला सुद्धा तशीच शंका आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर व्हावं यासाठी योग्य त्या अथॉरिटीला आम्ही सुद्धा पत्र देऊ. मगाशी तुम्हाला सगळं मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कुणी काही सल्ला वगैरे त्या ठिकाणी दिला नसेल, पण लेट का झालं हे फक्त मी तुम्हाला सर्वांना सांगितलं. तुम्ही सगळेच एक साथ बोलता, मला कसं करणार आहे? या विषयाचं मला कुठेही राजकारण तिथं करायचं नाही. मी कुठंच काय तिथं बोलत नाही की कुठल्या राजकीय पक्षाचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे. याच्यामध्ये नक्कीच घात झाला एवढं मात्र त्या ठिकाणी मी म्हणतो. कसं झालं, का झालं, कोणामुळे झालं, काय झालं हे लोकांसमोर आलं पाहिजे आणि इन्व्हेस्टिगेशन ही प्रॉपर त्या ठिकाणी झाली पाहिजे. एवढंच या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो. मराठीचे शेवटचे 2 प्रश्न घ्या, म्हणजे मी हिंदीत बोलतो. दोन मराठी. त्यांच्याशी बेसिक चर्चा करत असताना काही प्रमाणात त्यांना सुद्धा शंका आहे आणि शंका असल्यामुळे अमोल मिटकरी गेले ना सीएम कडे. त्यांच्याच पक्षातले आमदार आणि कार्यकर्ते, मग ते का गेले असतील? शंका असल्याशिवाय ते जाणार नाही. त्यांना शंका आहे, माझ्याकडे मला पण शंका आहे. थोडा मी अभ्यास जास्त केलेला आहे, तो मात्र तुमच्या समोर सगळ्यांसमोर तिथे दिलेला आहे. नाही, या बाबतीतलं मला काय माहित नाही, कारण मी अजून कोणाच्याच संपर्कात नाही. तुम्ही सर्वजण अभ्यासू पत्रकार असल्यामुळे चांगलं प्रेझेंटेशन व्हावं यासाठी मी प्रेझेंटेशनकडे जास्त लक्ष देऊन होतो. संशय व्यक्त करतात, काही तुम्हाला त्यामागे घातपातामागे काही वाटतंय का की कोणी असू शकतं किंवा काय कारण प्राथमिक अंदाज असू शकतो? अजितदादांवर दबाव टाकणं तसं सोपं नव्हतं. लढवया नेता त्याच्यामध्ये होते ते, पण काळजी नक्कीच ते तिथे घेत होते. मी फक्त एक उदाहरण सांगितलं, त्याच्या मागचं कारण मला माहित नाही. प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टॅम्परिंग होऊ शकतं, त्या पाण्यामध्ये काही मिक्स केलं जाऊ शकतं, म्हणून त्यांनी ती बॉटल प्लास्टिकवरनं ग्लास बॉटलकडे ते तिथं वळले. हेलिकॉप्टरच्या बाबतीत मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला तिथं सांगितला. म्हणजे काळजी कुठं ना कुठे ती त्या ठिकाणी ती होती. पाण्याच्या बाबतीत त्यांनी ऍक्शन नक्कीच तिथं घेतली. जर त्यांच्या मनामध्ये विमानाच्या बाबतीत सुद्धा जर शंका होती तर तिथं जर वेगळी ऍक्शन त्यांनी घेतली असती तर दादा आज आपल्या बरोबर असते. त्या सर्व नेत्यांना जी कुठली सत्ता आज आपली आहे या राज्यामध्ये ती मेंटेन करण्यासाठी ती सत्ता तशीच राहावी यासाठी त्या पक्षाचे प्रमुख नेते म्हणून त्यांना कदाचित ती गोष्ट थोडीशी जास्त महत्त्वाची वाटली असावी. आणि हीच गोष्ट करत असताना कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला, ही आमची प्रायोरिटी आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत.
रोहित पवार एवढ्या मोठ्या कॅमेराच्या संख्येसमोर आणि एवढ्या अभ्यासू मराठी पत्रकारांच्या समोर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून काही गोष्टी जर पुढे त्या ठिकाणी सांगत असतील तर ह्याला अफवा म्हणत नाही, ह्याला रोकटोक प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी म्हणतात. आणि त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. ते काय काय म्हणे ना, आम्हाला काही घेणं देणं नाही. ते जे कुठले नेते असतील 4-5 त्यांचा पक्षच वेगळा आहे आणि आमचा पक्ष वेगळा आहे. काका मात्र आमचे त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे काकांच्या बाबतीत काय घडलं हे मला तरी माहिती पाहिजे. त्यांना माहिती नको असेल तर तो त्यांचा विषय आहे. आज साहेबांनी जे कुठलं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं ते 28 तारखेला माझ्या अंदाजाने 12-1च्या दरम्यान तिथे दिलं असेल. काय असेल ते म्हणजे 6-7 तास झाले होते. मी 13 दिवसानंतर बोलतोय. 6 तासामध्ये आपल्याला किती कळतं आणि अंदाज काय असतात. आणि दुसऱ्या दिवशी लाखो लोक हे बारामतीमध्ये तिथे येणार होते. अर्धवट माहितीवर एखादं स्टेटमेंट मोठ्या नेत्याकडनं जर चुकीचं गेलं आणि त्याच्यावर जर लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर मग जो महत्वाचा दिवस असतो तो दुःखाचा दिवस असतो पण महत्वाचा असतो. लाखो लोक वेगळं काहीतरी तिथं निर्णय घेऊ शकतात. हे एवढी मॅच्युरिटी आणि एवढा अभ्यास पवार साहेबांचा नक्कीच त्या ठिकाणी आहे. 6 तासामध्ये एखादं स्टेटमेंट देणं, 13 दिवसामध्ये स्टेटमेंट देणं याच्यामध्ये नक्कीच त्याच्यामध्ये फरक आहे. काल पवार साहेबांशी मी बोलणार होतो पण तब्येतीचं कारण असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांना ते प्रेझेंटेशन दाखवता आलं नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की रोहित पवारने आजपर्यंत जे काही मीडियामध्ये स्टेटमेंट दिलेले आहेत, जे काही प्रेस कॉन्फरन्सेस घेतलेले आहेत याच्यामध्ये मी कोणाची परवानगी त्याच्यामध्ये घेतलेली नाही. विचाराचा पक्का असल्यामुळे पवार साहेबांच्या मनामध्ये काय याचा अंदाज असल्यामुळे आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये माझ्या प्रेझेंटेशन, माझ्या वागण्यावरनं, माझ्या बोलण्यावरनं मी कुठेही तिथं चूक नाही तर कॉन्ट्रोवर्सी केली नाही. पवार साहेबांना माहित होतं, टीव्हीवर सातत्याने येत होतं. पण साहेबांचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे साहेबांनी मलाही विचारलं नाही आणि मी त्यांना हे प्रेझेंटेशन तिथं दाखवलेलं नाही. तुम्ही जे म्हणताय जे काय मॅनिप्युलेशन झाले त्याच्यामध्ये हा एक व्यापक गट आहे असं तुम्हाला वाटतं की फक्त त्या गैरमानिकाचा अतिघाई किंवा अतिविश्वास घडला हे नक्की काय हे सगळं? आता वैमानिक कसा होता, काय होता, त्याचं फायनान्शियल बॅकग्राऊंड काय, अजून कुठले विषय आहेत का, डिप्रेशन मध्ये होता का, मेंटल स्टेट त्याची कशी होती, डीजीसीएचे मेंटल स्टेटचे काही त्या नॉर्म्स आहेत, त्या मेंटल स्टेटचा वापर करून प्रेशर टाकून या पायलटच्या माध्यमातून हा घात घडून आणला. अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे या प्रश्नावर कुठेतरी एक इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं इथं मला राजकीय कुठंच काय बोलायचं नाही. घातपात आहे का तर त्याची शंका 100% आहे. राजकारण हे मी आणत नसल्यामुळे राजकीय आहे का नाही याचा मी विचार सुद्धा केलेला नाही. तो 6चा जो आकडा होता तो चुकीचा होता. त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन मध्ये चूक झाली. तो जो मेन रिपोर्ट असतो की किती लोक त्या विमानामध्ये आहे तो रिपोर्ट आमच्याकडे आहे. त्यामुळे उगाच दाखवायचं प्रेझेंटेशन लांबवायचं म्हणून नको त्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या 6च्या आकड्याला कुठंच काही महत्व नाही. राजकीय या घटनेबद्दल राजकीय भूमिकेतून मी कुठंच तिथं त्या ठिकाणी बोलणार नाही. बोलायचं झालं तर फाईल वगैरे या बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येईल पण त्याला काय अर्थ नाही. कारण सरकारमध्ये असणारे सर्व नेते जे आज सत्तेत आहेत त्यांची सुद्धा नक्कीच इच्छा असावी ही घटना घडली कशी आणि उद्या घडू नये याच्यासाठी सुद्धा त्यांनी काय करावं या बाबतीत लक्षात इथं घ्यावी. अभी हिंदी में अभी एक बहुत बड़े प्रेजेंटेशन के माध्यम से लोगों के सामने अजीत दादा पवार उनका जो एयरपोर्ट विमान का जो एक्सीडेंट हुआ था वो कैसे हुआ,
कितने टाइम में हुआ, उसके कुछ टेक्निकल डिटेल्स वहां पे हमने दिए थे। अभी बहुत ज्यादा डिटेल में अभी बात नहीं कर पाऊंगा, लेकिन इसमें 3 विषय है। एक तो जो VSR नाम की कंपनी है, वो जिस तरीके से ऑपरेट करती है उसमें बहुत सारे इश्यूज है, बहुत सारे शॉर्टकट्स ये कंपनी वहां पे इस्तेमाल करती है, मेंटेनेंस में बहुत सारे इश्यूज है। तो हमें ये विषय में इन्वेस्टिगेशन करते वक्त VSR इस कंपनी को प्रॉपरली इन्वेस्टिगेट करने की जरूरत है। यूरोपियन जो एविएशन एक एजेंसी है, उन्होंने VSR को बैन किया है। उनका जो भी ऑपरेटिंग लाइसेंस है यूरोप का, वो कैंसिल किया गया है और उस तरीके का नोटिस DGCA को भी दिया है। ये कब के एक्सीडेंट के लिए? 2023 के एक्सीडेंट के लिए। लेकिन अभी तक DGCA ने कोई भी वहां पे एक्शन नहीं ली और VSR के माध्यम से भी अभी तक यूरोपियन एजेंसी को इंफॉर्मेशन दी नहीं गई। और 2023 में जो मुंबई में एक्सीडेंट हुआ था और दादा का जो एक्सीडेंट हुआ था, वो सेम कंपनी के प्लेन थे। और जैसे कि बम्बार्डियर, लेयरजेट, शायद थोड़ा सा साइज में फर्क हो सकता है, लेकिन ऑपरेटर कौन था? तो वो VSR ही वो ऑपरेटर था। अभी मुंबई में जो एक्सीडेंट वहां पे हुआ, उसकी इंफॉर्मेशन और उसका इन्वेस्टिगेशन 2 साल तक अभी तक पूरा नहीं हुआ। अभी हमारी सरकार को विनती है कि वो इन्वेस्टिगेशन इमीडिएटली वहां पे बाहर आना इंपॉर्टेंट है। अजीत दादा का इन्वेस्टिगेशन भी जल्दी से जल्दी होना बहुत इंपॉर्टेंट है। 2023 का इन्वेस्टिगेशन अगर बहुत जल्दी होता था, उसमें से अगर त्रुटि या जो फ्लॉज है वो बाहर आते, तो शायद अजीत दादा का ये एक्सीडेंट नहीं होता था। वहां पे जो नेग्लिजेंस हुआ, इन्वेस्टिगेशन में जो नेग्लिजेंस हुआ, इसके कारण भी ये एक्सीडेंट हो सकता है। दूसरी बात, कपूर नाम के जो पायलट थे, जो मेन पायलट थे, उनके एक्सपीरियंस के बारे में, वो भी लेयर जेट एक्सपीरियंस के बारे में, उनका अगर अनुभव आप देखो, वहां पे अगर जो अल्कोहलिज्म का अनुभव है, उसके लिए बहुत सारे प्रूफ है। 3 साल उनका लाइसेंस, फ्लाइंग लाइसेंस वहां पे कैंसिल हुआ था, उनके बारे में बहुत सारी इंफॉर्मेशन। और जो VSR कंपनी का जो इंटरनल एक इंपॉर्टेंट ग्रुप है व्हाट्सएप का, उसमें से बहुत सारी ऐसी इंफॉर्मेशन मैंने आपके सामने लाई, जहां पे VK सिंह जो खुद मालिक है, वहां पे वहां कपूर जी को, या जो कपूर है या जो और बाकी पायलट्स है, वो कैसे दारू पीते हैं, कैसे मस्ती करते हैं, उसके बारे में कुछ इंफॉर्मेशन आप सबको वहां पे दी थी। दूसरी बात, जो PIB पे इंफॉर्मेशन आप सबको प्रेस ब्यूरो पे, इंडिया ब्यूरो पे जो इंफॉर्मेशन वहां पे आई है, वो इंफॉर्मेशन DGCA ने वहां पे दी है। लेकिन अगर ATC का ट्रांसक्रिप्ट आप देखो, तो टाइमिंग में बहुत बड़ा फर्क वहां पे दिख रहा है। इसलिए इन्वेस्टिगेशन जो हो रहा है, उसमें प्रॉपर इन्वेस्टिगेशन नहीं हो रहा, ऐसे हम सबका कहना है। बारामती में सामने और पीछे एक ही जो लैंडिंग स्ट्रिप है, एक साइड को जो ऊंची है उसको 11 नंबर कहा जाता है, और जो फ्लैट है उसको 29 नंबर कहा जाता है। शुरुआत में ये जो विमान है जो अजीत दादा को लेके वहां पे जा रहा था, उन्होंने 29 नंबर का साइड वहां पे ATC से परमिशन मांगी थी। वहां पे आगे सन भी नहीं था और फ्लैट लैंड था, वो लैंड हो सकते थे, लेकिन अचानक से उन्होंने 11 का लैंडिंग वहां पे मांगा, फिर उन्होंने टर्न अराउंड लिया, वापस 29 का मांगा, वापस कैंसिल किया, वापस 11 का वहां पे मांगा। वहां पे अनफॉर्चुनेटली थोड़ा सा हायर सेक्शन होने के कारण वहां पे एक्सीडेंट हुआ था। दूसरी बात, जो अगर ट्रांसक्रिप्ट आप देखो जो ATS का है, उसमें टाइमिंग और उसमें जो भी वहां पे बताया गया है, उसका अगर कैलकुलेशन अगर आप करो, और जो सैटेलाइट से ये प्लेन कनेक्ट होता है, उसका ट्रांसपॉन्डर 1 मिनट पहले बंद किया गया था। तो 1 मिनट पहले तक प्लेन की हाइट, स्पीड, लेंथ और उसका अलाइनमेंट टू द लैंडिंग स्ट्रिप वाज ओके। बट 1 मिनट में ऐसा क्या हो गया कि ट्रांसपॉन्डर बंद किया गया, और उस 1 मिनट में ये प्लेन शायद बहुत नीचे आया था और वो घटना वहां पे घटी। वो स्टॉल क्यों हुआ, उसके बहुत सारे अलग अलग कारण है, लेकिन उसमें से एक कारण ये मैन्युअल इंटरवेंशन, वो भी वहां पे हो सकता है। इस सब को देखने के बाद, वो जो भी ट्रांसक्रिप्ट पढ़ने के बाद, सुनने के बाद, हम सबको ऐसे थोड़ा सा लगता है कि ये जो पायलट है, उनको अल्कोहलिज्म का थोड़ा सा गलत अनुभव उनका था, इंफॉर्मेशन उसके बारे में बहुत सारी है। और उसी के साथ जो ट्रांसक्रिप्ट में पाठक मैम जो है, जो वैमानिक को पायलट है, उनका आवाज आ रहा है, लेकिन कॉकपिट में और किसी का आवाज वहां पे PTT के माध्यम से वहां पे सुनाई नहीं दे रहा।
तो उसमें वो पायलट क्यों नहीं बात कर रहा? और एंड का अगर संभाषण अगर आप देखो या कॉन्वर्सेशन आप देखो, तो पाठक मैम वहां पे ओ शिट मतलब जनरली मेरे मेरे बोला जाता है ओ शिट, क्योंकि जब आपको डेथ आपके सामने दिखती है तब आपका दिमाग नहीं चलता, आपके मन में जो है वो बाहर आता है। ऐसे वो कॉमन मैन की तरह वो जो पाठक मैम है उनके माध्यम से वो आवाज तो निकला, लेकिन हमारे मेन पायलट जो थे उनके माध्यम से एक भी आवाज वहां पे नहीं आई। ऐसे बहुत सारे प्रश्न इस प्रेजेंटेशन के माध्यम से 1 घंटा प्रेजेंटेशन चला। आप सबको ये प्रेजेंटेशन इंग्लिश में वहां पे और हिंदी में भी, मराठी तो है ही लेकिन इंग्लिश और हिंदी में भी आपको दिया जाएगा, वो आप देख सकते हो, उसको पढ़ सकते हो। देखो ये जो रिसर्च हमने किया, लिमिटेड रिसोर्सेस के साथ हमने ये इन्वेस्टिगेशन किया। हम पावर में नहीं है, लेकिन कॉन्टैक्ट योग्य पद्धति का इस्तेमाल करते हुए राइट कॉन्टैक्ट के माध्यम से जो इंफॉर्मेशन हमारे पास आई, क्योंकि लाडले काका थे, वो मेरे रिलेटिव थे, हमारे नेता थे, और इस राज्य का बहुत बड़ा नेता इस एक्सीडेंट में वहां पे गुजर गया है। इसीलिए हम सबकी डिमांड है इन्वेस्टिगेशन प्रॉपर होना चाहिए। सीआईडी के माध्यम से इन्वेस्टिगेशन चलना है तो चलने दो, लेकिन इट इज नॉट द राइट अथॉरिटी टू डू द इन्वेस्टिगेशन। इन्वेस्टिगेशन करना है तो यूरोपियन, यूएस बेस्ड या फ्रांस या यूके बेस्ड ऐसे एजेंसी को वहां पे लाने की वहां पे जरूरत है, डिटेल इन्वेस्टिगेशन होने की वहां पे जरूरत है। और हम सबको ऐसे लगता है इट वॉज नॉट एन एक्सीडेंट बट इट वॉज प्लान्ड एक्सीडेंट, ऐसे हम सबको लगता है। मैडम अगर मुझे हार्ट में पेन हो रहा है, चेस्ट में पेन हो रहा है, तो मैं हार्ट के डॉक्टर के पास जाऊंगा, मैं आंखों के डॉक्टर के पास नहीं जाऊंगा। महाराष्ट्र सरकार ने जो इन्वेस्टिगेशन एजेंसी वहां पे दी है वो सीआईडी दी है। सीआईडी को प्लेन के बारे में क्या मालूम है? सीआईडी को प्लेन के टेक्निकल डेटा के बारे में क्या मालूम है? अगर दिल्ली में कुछ विषय है, उसका ऑफिस दिल्ली में वीएसआर का, तो दिल्ली में सीआईडी जा सकती है क्या? तो हम सबका कहना है कि सिर्फ सीआईडी देने के लिए मत दो, टेक्निकल प्रॉपर इन्वेस्टिगेशन एजेंसी होने की जरूरत है। आप डीजीसीए के माध्यम से इन्वेस्टिगेशन करो, लेकिन हम सबकी मांगनी है फ्रांस, यूके या यूएस बेस्ड जिसके नाम मैंने वहां पे दिए थे, उनके माध्यम से भी ये इन्वेस्टिगेशन होना चाहिए। 100% मेंटेनेंस के बारे में इस कंपनी के माध्यम से नेग्लिजेंस वहां पे हुआ है। इस कंट्री में सिर्फ 2 एमआरओज है और एक थर्ड एमआरओ जो है वो प्राइवेटली इस कंपनी का एमआरओ वहां पे था। अभी ये एमआरओ में कौन काम कर रहा था, ये जो वीएसआर है, लेकिन ये सिर्फ खुद के लिए ये एमआरओ इस्तेमाल करते थे, इसलिए वो मेंटेनेंस का क्वालिटी स्टाफ, ये स्टाफ कहां से आया है, कहां पे काम किया, क्या अनुभव है, ये सब कुछ जानने की जरूरत है। इसलिए ये पूरा जो चेन है, क्वालिटी का भी, पायलट का भी, और जो एक्स अधिकारी या पायलट इस कंपनी में जो काम करते थे उनको भी इन्वेस्टिगेट करके उनसे भी इंफॉर्मेशन निकालने की जरूरत है। सर मैं आपको कहना चाहता हूं, प्लानिंग ब्लिनिंग वहां पे मैं कुछ बोला नहीं था। मेरा कहना इतना ही है, अगर दादा का प्रेफरेंस अगर आप देखो तो उनका प्रेफरेंस रोड ट्रैवल होता है। 27 तारीख को दोपहर को कैबिनेट का मीटिंग होने के बाद 3-4 घंटा दादा ने खुद के ऑफिस के लिए, पार्टी के लिए, पार्टी के नेताओं के लिए और उनके ऑफिस का या पार्टी के जो पदाधिकारी है या जो ऑफिस का स्टाफ है उनके लिए वहां पे दिया था। अभी अगर 5 तक 5:30 तक जैसे प्लान मीटिंग्स थे, वो मीटिंग्स अगर होती थी तो दादा गाड़ी से पुणे तक, और पुणे दूसरे दिन 28 को सुबह पुणे से बारामती तक वहां पे पहुंच सकते थे। डिले किसके कारण हुआ वो इंफॉर्मेशन मैंने आप सबको दी। इट इज जस्ट एन इंफॉर्मेशन, दैट इज नॉट एन एलिगेशन, प्लीज नोट।
See, I'm talking to you after 13 days. Whatever information I have got, I have shown it to you. I have not kept anything secret. I have shown everything to you. When Pawar Saab commented, he commented 6 to 7 hours after the accident. Till then, no information was there with him. The next day, he knew lakhs of people were going to come for the cremation. And if on no data, less data, or incomplete data, if a big leader like Pawar Saab says something, and if it is wrong, and if something happens the other day, then in that process, common man would have got hurt. So looking at that, he must have stated that. And after 13 days, after going through all the papers and information what I have got, though I'm not in power, but whatever information I have got, I have presented in front of you. I got little better time, but if I've got little more time, I may go in detail and get more information. But I'm requesting the state government and the central government that you are in power, you have got all the resources. Please, before the papers get manipulated, you do the investigation. Yes, I'm doubting VSR as the company, Arrow as the company, and looking at the history of the pilot. If you look at the interaction on the WhatsApp of the private group of that particular company, if you look at it, definitely looking at the past, you can doubt the pilot himself, the main pilot himself. I'm not talking about the co-pilot. I'm talking about the main pilot. रोहित जी, आप बोले कि बहुत सारे सवाल इसमें आपने डाउट पैदा किया, क्या मोटिव हो सकती है, कौन इसके पीछे हो सकता है, क्यों आपको डाउट हो रहा है इससे? रोहित जी, आपने कहा कि अगर आज दादा होते तो दादा से मैं पूछ लेता, जब भी मुझे वो संधि मिलेगी बाद में बहुत सालों के बाद, तब मैं वहां पे पूछूंगा। ये बहुत अलग का सवाल है। देखो, अभी ये चीजें मुझे मालूम नहीं, जो मालूम है मैंने दिखाई। इसमें से इन्वेस्टिगेशन अभी होगा और इस इन्वेस्टिगेशन के माध्यम से पता चलेगा क्यों ये किया गया, किस लिए, क्या विषय थे, किसका आर्थिक नुकसान वहां पे हो रहा था। कुछ दादा निर्णय लेने वाले थे, दादा के पास कुछ इंफॉर्मेशन था, या दादा कुछ ऐसा निर्णय लेने वाले थे जिसका नुकसान कोई किसी को होने वाला था। ऐसे बहुत सारे प्रश्न वहां पे निर्माण होते हैं, लेकिन कंक्लूजन आज ही आज लेना है क्या? तो नहीं। अगर आज मैं कंक्लूजन यहां पे दूंगा तो मैं पॉलिटिसाइज इस विषय को कर रहा हूं, मेरे काका का एक्सीडेंट को मैं पॉलिटिसाइज कर रहा हूं, ऐसे मुझे लगता है। इसलिए हमको और इंफॉर्मेशन निकालने की जरूरत है। थैंक यू दादा, बस। देखो, आज अमोल मिटकरी, बाबा पाटिल, फिर ठोमरे ताई और कुछ उनके जो पदाधिकारी, मुझे अमोल मिटकरी तो आमदार है, वो हमारे पक्ष के आमदार नहीं है, वो अजीत दादा के पक्ष के आमदार है। वो खुद मुख्यमंत्री साहब के यहाँ पे गए थे। अभी डेफिनेटली उनके पक्ष में भी चर्चा है, तो उन्होंने पार से पूछा होगा, उन्होंने काकी से पूछा होगा, फिर उन्होंने सीएम के पास वो गए होंगे, तो डेफिनेटली उनके इसमें भी चर्चा चालू है। और दूसरी बात, ये प्रेजेंटेशन मैंने इनको दिखाया कि उनको दिखाया? ये प्रेजेंटेशन मैंने और मेरी टीम ने बनाया, इसलिए मेरे को किसी को दिखाने की जरूरत नहीं। जो मुझे लगा वो यहाँ पे लोगों को वहां पे मैंने दिखाया। जब भी वहां पे उनके साथ बातचीत हुई थी, थोड़े टाइम के लिए वहां पे हुई थी, उनके मन में भी इस बारे में थोड़ी शंका है, और उसके कारण ही उन्होंने उनके टीम के जो अमोल मिटकरी उनको बोला होगा कि जाके सीएम साहब से तू मिल ले। मैं अलग पार्टी का अलग कार्यकर्ता हूं, लेकिन काका तो मेरे भी थे, अंकल मेरे भी थे, इसलिए मुझे तो डाउट है। ये प्रेजेंटेशन के माध्यम से जो आज तक आपके सामने नहीं आया, वो मैं लाने की कोशिश वहां पे किया हूं। See, I am definitely confident that the state government and the central government would appoint an independent agency, that too from the agencies which I have suggested, because the state government and the central government, they also want the actual investigation should happen. And if they really want the actual investigation to happen, they will do it through right authority like DGCA. Plus, as we are requesting them that please take an external agency also, I have that urge. So I am pretty sure the central government and the state government, because they are together in power. He's just my uncle, but for them, he was their partner. So for partners' benefit and to find out who actually did it and what exactly happened, they will definitely agree
to my request. That is what I feel. देखो, हमारे लिए यह एक्सीडेंट क्यों हुआ, दादा के बारे में ही ये क्यों हुआ, इसके बारे में हमारे मन में बहुत शंका है। ये हमारी प्रायोरिटी है और इस प्रायोरिटी के लिए हमने खुद वहां पे इन्वेस्टिगेशन की है। अलग अलग लोगों की अलग अलग प्रायोरिटी होती है। इन्वेस्टिगेशन शायद उनकी प्रायोरिटी नहीं होगी, उनके लिए सत्ता में रहना वो प्रायोरिटी रहेगी। इसलिए उन्होंने जल्दी से जल्दी शपथ विधि, वो सुनेत्रा काकी को इच्छा न होते हुए भी जल्दी से जल्दी शपथ विधि कैसे हुए, उसके लिए उन्होंने वहां पे प्रयत्न किया। अगर उनके इतने कांटेक्ट है, वो इतना, अगर वो पहले एविएशन मिनिस्ट्री वहां पे रहे, एमआरओ उनका खुद का है या उनके पार्टनरशिप है, मतलब मेंटेनेंस कैसे होता है वो उनको मालूम है, और वो दादा के दोस्त थे, दादा के साथ वो रहे हैं, तो उन्होंने एक्चुअली मेरे जगह पे प्रेजेंटेशन करने की जरूरत थी, लेकिन टटकरे साहब और पटेल साहब उन्होंने वो क्यों नहीं किया वो मुझे नहीं मालूम।